एकदा एक बौद्ध भिक्षू आपल्या शिष्यांना एक साधा प्रश्न विचारतो. तो म्हणतो, समजा तुमच्या हातात चहाचा कप आहे आणि अचानक कोणीतरी तुम्हाला धडकतो आणि त्या कपातील चहा सांडतो. मला सांगा, चहा का सांडला? सगळे शिष्य एकच उत्तर देतात, कारण कुणीतरी धडक दिली म्हणून. भिक्षू गंभीर होतो आणि म्हणतो, नाही, हे खरं उत्तर नाही. शिष्य गोंधळून त्याच्याकडे पाहतात. भिक्षू हसत म्हणतो, कपात चहा होता म्हणून चहा सांडला. कपात पाणी असतं तर पाणी सांडलं असतं, दूध असतं तर दूध सांडलं असतं. सगळेजण थक्क होऊन ऐकतात. भिक्षू पुढे म्हणतो, आपल्या जीवनातही हेच होतं. जेव्हा एखादी प्रतिकूल परिस्थिती आपल्याला धडक देते, आपल्या मनाच्या कपात जर राग, तणाव, भीती, काळजी असेल तर तेच बाहेर सांडतं आपल्या प्रतिक्रियेतून. आणि जर का त्या कपात शांतता, प्रेम, करुणा, सहानुभूती भरलेली असेल तर ते आपल्या प्रतिक्रियेतून सांडतं. शेवटी भिक्षू म्हणतो, आपली प्रतिक्रिया ही परिस्थितीवर नाही तर आपल्या आत काय भरलंय त्यावर अवलंबून असते. म्हणून प्रत्येक सकाळी उठल्यावर प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न नक्की विचारला पाहिजे, आज माझ्या मनाच्या कपात नेमकं काय भरलंय? मंडळी, हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, तो जास्तीत जास्त शेअर करा आणि या गोष्टीविषयी तुमची काही प्रतिक्रिया असेल तर कमेंट करून सांगा. आणि आपण गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.